taking one example. That is, first example is 259 to the base 10 equals to how much in 16 to the base 16 or h. The hexadecimal is having base 16 or it can be write as a hex. Okay. So to convert decimal number into hexadecimal number, the procedure for the conversion is same as that of conversion from decimal to binary and conversion from decimal to octal. Okay. तर इथं पण आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे जसं आपण डेसिमलचं बायनरी मध्ये करत असताना आणि डेसिमलचं ऑक्टल मध्ये करत असताना केली होती ती सेम प्रोसिजर इथे आपण करणार आहे. तर इथे आपण 3 कॉलम करतोय. एक आहे डिवायझर साठी डी, दुसरा आहे क्यू मीन्स क्वोशिएंट अँड आर मीन्स रिमाइंडर. ओके. सो हियर 259 is this 259 the number decimal number is written in quotient. Okay, here we are dividing this number with the base of the hexadecimal number. Okay, आता hexadecimal number चा बेस आहे 16 म्हणून आपण या नंबरला काय करतोय तर या 16 ने काय करतोय डिवाइड करतोय. सो 16 ला 259 ला जेव्हा आपण डिवाइड करतो आपल्याला क्वोशिएंट मिळतो 16 and रिमाइंडर मिळतो 3. जे काही रिमाइंडर आपल्याला मिळणार आहे ते आपण रिमाइंडर कॉलम मध्ये टाकून देऊया. त्यानंतर ना आता इथे पुन्हा या 16 ला आपण परत 16 ने डिवाइड करूया तर आपल्याला क्वोशिएंट मिळतो 1 आणि रिमाइंडर मिळतो 0. ओके. सेम आधी सारखी प्रोसेस आहे. पहिला शेवटचा जो क्वोशिएंट आहे तो घेणार आहे आणि रिमाइंडर्स बॉटम पासून टॉप साइडला. ओके. सो आपला या 259 या डेसिमल नंबर साठी हेक्साडेसिमल नंबर काय मिळतो 103. ओके. जसं की इथे दिसतंय 103. ओके. टू द बेस ऑफ 16 और हेक्स. So the next example is 2003.31. ठीक आहे. या डेसिमल मध्ये डेसिमल फ्रॅक्शन नंबर साठी आपण काय करणार आहे हेक्साडेसिमल नंबर फाइंड आउट करणार आहे. ओके. तर इथे बघा 2003 म्हणजे पॉइंटच्या पलीकडचा आधीचा नंबर लेफ्ट साइडला जो नंबर आहे दॅट इज 2003. या नंबर साठी जी प्रोसिजर आहे ती सेम आहे जसं आपण 259 ला केलं सेम आहे. डी क्यू आर असं 3 कॉलम मध्ये डिवाइड करतोय आपण आणि 2003 हा जो काही डिजिट आहे किंवा 2003 हा जो काही नंबर आहे मी लिहिलाय कुठं क्वेश्चन मध्ये लिहिलेला आहे. रिमाइंडर काय असणार आहे तेव्हा डॅश असणार आहे आणि या नंबरला 16 ने डिवाइड करून मला काय व्हॅल्यू मिळते 7, 13 आणि 3. ओके. आता आपल्याला माहिती आहे जे की आपण एक रिलेशन बघितलं होतं बघा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम जे बघितले होते तर त्या हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आपण बघितलं होतं एक हेक्साडेसिमल नंबर्स आहेत आणि त्यांची काहीतरी व्हॅल्यू आहे. ओके. आता ही 13 ही काय आहे व्हॅल्यू आहे हा नंबर नाहीये हेक्साडेसिमल नंबर नाहीये 13 इज जस्ट अ व्हॅल्यू. ओके. मग त्या 13 व्हॅल्यू साठी हेक्साडेसिमल नंबर काय आहे डी आहे. ओके. आपल्याला या नंबर्सना हेक्साडेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. आता हा 3 आहे सो इथे आपल्याला नंबर काय मिळालेला आहे 3 मिळालेला आहे. ओके. त्यानंतर ना आहे 13 तर 13 या व्हॅल्यू साठी हेक्साडेसिमल आहे डी. ओके. नेक्स्ट आहे 7 तर 7 ला पण आपण ऍज इट इज 7 लिहू शकतो. ओके. जे नंबर्स ए बी सी डी म्हणजे 9 च्या पुढचे जे नंबर्स आहेत 10, 11, 12, 13, 14, 15 ओके असे जे काही नंबर्स असतील त्यांना आपण डायरेक्टली 13, 14, 15 असं नाही लिहू शकत. त्यांना आपण हेक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो द नंबर इज फॉर 2003 decimal number the hexadecimal number is 7d3 as we can see here 7d3 to the base of 16 or h. ओके. हे झालं 2003 ला कसं कन्वर्ट करायचं ते आपण पाहिलं. नेक्स्ट आपण बघूया आता पॉइंट 31 जे आहे त्याला कसं कन्वर्ट करायचं ते आपण स्टडी करूया. पॉइंट 31 ला इथे काय सांगितलेलं बघा तुम्ही सेम आधी सारखं डेसिमल फ्रॅक्शन बेस प्रोडक्ट कॅरी. इथे आणखी एक कॉलम वाढलेला आहे जो की हेक्स आहे. सो इथे आपण आणखी एक कॉलम केलेला आहे ज्याचं नाव आहे हेक्स. मग याच्यामध्ये आता हे जे काही कॅरी मिळणार आहेत आपल्याला ते 0 पासून 15 पर्यंत काही असणार आहेत. पण ते जे काही कॅरीज आहेत आपले 15 पर्यंत हेक्साडेसिमल नंबर जे आहे आपण 15 वगैरे असं लिहित नाही. हेक्साडेसिमल नंबर मध्ये आपण 0 to 9 आणि त्याच्यानंतर ना ए बी सी डी ई एफ असं लिहितो. सो ते लिहिण्यासाठी किंवा त्याचं हे करण्यासाठी आपण इथे हेक्स कॉलम घेतलेला आहे आणि जे काही आपल्याला कॅरी मिळतील त्याच्या तर कॅरी मध्ये ज्या व्हॅल्यूज असणार आहेत किंवा जे कॅरी मध्ये जे नंबर्स असणार आहेत ते हेक्स नंबर मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके. सो आपण स्टार्ट करूया. सो इथे बघा डेसिमल फ्रॅक्शन घेतलेला आहे पहिल्यांदा जो की डेसिमल फ्रॅक्शन आहे 0.31 इंटू बेस आहे 16 हेक्साडेसिमल नंबरचा बेस 16 आहे
0.31 इंटू 16 इक्वल्स टू प्रोडक्ट येतो 4.96. ओके, हा जो काही 4 आहे हा ॲज अ कॅरी म्हणून इथे बाहेर काढलेला आहे मी. आणि या 4 व्हॅल्यूसाठी किंवा या 4 नंबरसाठी हेक्स नंबर पण काय आहे 4च आहे, हेक्साडेसिमल नंबर पण 4च येतो. ओके, इथे जे पॉइंटच्या राईट साईडला जो काही डेटा आहे किंवा डिजिट आहे ते ॲज इट इज खाली घेणार. तर आपण जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज खाली घेणार, जी काय आहे 0.96 इंटू 16 इक्वल्स टू 15.36. ते आलं 15.36. सो 15 जे आहे पॉइंटच्या लेफ्ट साईडला जे काही डेटा आहे, व्हॅल्यू आहे किंवा नंबर आहे तो ॲज इट इज बाहेर घेणार आहे. आता 15 हा ॲज कॅरी म्हणून बाहेर घेतला 15. तर 15 हा जो काही नंबर आहे या नंबरसाठी हेक्साडेसिमल नंबर आहे एफ. ओके, किंवा या व्हॅल्यूसाठी हेक्स नंबर जो आहे तो काय आहे एफ आहे. ओके, त्यानंतर पुन्हा इथे 0.36 खाली घेतलं, 0.36 खाली घेतलेला आहे इंटू 16 इक्वल्स टू 5.76. 5 ॲज अ कॅरी बाहेर काढला आणि 5 या व्हॅल्यूसाठी हेक्साडेसिमल नंबर आहे 5. ओके, सेम 0.76 पुन्हा खाली घेतला इंटू 16 इक्वल्स टू 12.16. आता इथे हा जो 12 आहे पॉइंटच्या लेफ्ट साईडचा डिजिट जो आहे किंवा व्हॅल्यू जी आहे पॉइंटच्या लेफ्ट साईडला ती आहे 12. 12 ॲज इट इज आपण ॲज अ कॅरी म्हणून बाहेर काढलं आणि या 12 व्हॅल्यूसाठी हेक्स नंबर जो आहे किंवा हेक्साडेसिमल नंबर जो आहे तो आहे सी. सो इथे लिहिलं आहे मी सी. ठीक आहे, नेक्स्ट 0.16 जे आहे हे ॲज इट इज खाली घेतलेलं आहे 0.16 इंटू 16 इक्वल्स टू 2.56. सो 2 ॲज अ कॅरी म्हणून बाहेर काढलेला आहे आणि या 2 या व्हॅल्यूसाठी 2 या नंबरसाठी हेक्साडेसिमल नंबर पण आहे 2. ओके, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर एका फ्रॅक्शन मध्ये असणाऱ्या डेसिमल नंबरचं हेक्साडेसिमल नंबर मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. ओके, आता हे जे काही कन्व्हर्जन केलेले आहेत आपण आपल्याला इथे कॅरीज कसे मिळालेले आहेत बघा 4F5C2. ओके, आणि इथे आपण कॅरी जे काउंट करणार आहे ते कसे करणार आहेत अप टू डाऊन म्हणजे टॉप टू बॉटम, वरून खालच्या दिशेने काउंट करणार आहे. हे बघा, हे मी डायरेक्शन पण दाखवलेलं आहे. 4F5C2 अशी आपल्याला व्हॅल्यू मिळते. इथे बघा मी लिहिलेलं आहे 0.31 टू द बेस 10 इक्वल्स टू 4F5C2 टू द बेस ऑफ 16 और हेक्स. ठीक आहे, सेम आता आपण दोन्ही नंबरसाठी म्हणजे 2003.31 या टोटल नंबरसाठी हेक्साडेसिमल व्हॅल्यू बघूया, जी की मी इथे लिहिलेली आहे बघा. पहिल्यांदा मी 2003 साठी जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती लिहिलेली आहे, जी की आहे 7D3. ओके, ते लिहिलेलं आहे बघा 7D3. पॉइंट नंतर ना 0.31 साठी जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती लिहिलेली आहे 4F5C2, जी की 4F5C2. ओके, टू द बेस ऑफ 16 और हेक्स. ठीक आहे, तर या प्रकारे आपण काय करू शकतो हेक्साडेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. एखादा डेसिमल नंबर असेल तर त्याला हेक्स नंबर मध्ये किंवा हेक्साडेसिमल नंबर मध्ये कन्वर्जन करू शकतो. ओके, थँक यू फॉर वॉचिंग.